नमस्कार, मी सुचिता. मराठी जीवनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण मँगो आईस्क्रीमची होममेड रेसिपी पाहणार आहोत. अगदी परफेक्ट रेसिपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. यामध्ये मी वाटीचं प्रमाण सांगितलेलं आहे. तर जाड बुडाची कढई घ्यायची आहे. गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 4.5 वाट्या इतकं दूध घालायचं आहे. तुम्ही कच्चं म्हशीचं दूधही वापरू शकता किंवा जर पॅकेटचं दूध वापरत असाल तर फुल क्रीम मिल्क वापरायचं आहे. आता यामध्ये मी 4.5 वाट्या दूध घातलेलं आहे. अर्धी वाटी मी इथे बाजूला ठेवलेलं आहे. आता हे दूध जे आहे आपल्याला हे आटायला ठेवायचं आहे. त्यामुळे मध्यम गॅस करायचा आहे आणि दूध आटवून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण साधारण 7 ते 8 मोठे चमचे किंवा अर्धी वाटी इतकी साखर घातलेली आहे. साखर घातल्यानंतर दुधाचा कलर देखील बदलायला सुरुवात होते आणि साधारण 3 वाट्या दूध शिल्लक राहील इतकं दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे. जर फुल क्रीम दूध असेल तर पटकन आटलं जातं आणि जर दुधामध्ये पाणी जर असेल तर थोडासा वेळ लागतो. तुम्ही ते पाहू शकता. दूध बऱ्यापैकी आटत आलेलं आहे आणि याचा कलर देखील छान झालेला आहे. आता साईडची जी साय आहे ती खरडून आपल्याला दुधामध्ये घालायची आहे आणि हे दूध आणखी थोडंसं आपल्याला उकळत ठेवायचं आहे. आता इथे आपण कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. तर इथे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी कस्टर्ड पावडर किंवा कॉर्नफ्लॉवर हे जे साहित्य वापरते त्याचे फोटो किंवा त्याचे पॅकेट दाखवले होते. तर मला एका मॅडमचा मेसेज आला होता की तुम्ही असे हे प्रोडक्टचे नावं दाखवत जाऊ नका. पण बऱ्यापैकी लोकांना ह्या गोष्टी माहीत नसतात, त्यामुळे व्हिडिओमध्ये ते दाखवाव्या लागतात. तर इथे 2 चमचे व्हॅनिला पावडर जी आहे ते आपण अर्धा वाटी दुधामध्ये याची स्लरी करून घेतली आहे. ही दुधामध्ये मिक्स करून घेतली आहे. आता ही बाजूला ठेवूयात आणि दूध आपल्याला आटलं की नाही हे बघायचं आहे. तर तोपर्यंत आपल्याला इथे काय, तर इथे मागच्या वर्षीचा माझ्याकडे आंब्याचा रस आहे. हा फ्रीज करून ठेवला होता, म्हणजेच फ्रीजरमध्ये याला साठवून ठेवला होता. तर इथे 1 वाटी हा आंब्याचा रस मी घेतलेला आहे. तो पूर्ण रूम टेम्परेचरला येऊ द्यायचा आहे. बर्फाचा जो खडा आहे तो पूर्ण पातळ होईपर्यंत आपल्याला थांबावं लागेल. आता दूधही बऱ्यापैकी आटत आलेलं आहे. गॅस अगदी मंद करायचा आहे आणि यानंतर आपल्याला यामध्ये कस्टर्ड पावडर घालायची आहे. कस्टर्ड पावडर घालताना कधीही डायरेक्ट ती पावडर दुधामध्ये घालायची नाही, तर खूप गुठळ्या होतील आणि ते आईस्क्रीम किंवा तो पदार्थ व्यवस्थित होणार नाही. कस्टर्ड पावडर किंवा कॉर्नफ्लॉवर जेही तुम्ही वापराल ते थोड्याशा दुधामध्ये, रूम टेम्परेचरला असलेल्या दुधामध्ये अशा प्रकारे मिक्स करायचं आणि त्यानंतर ते दुधामध्ये घालायचं की जेणेकरून ते छान एकजीव होईल. तुम्ही ते पाहू शकता. दुधाला छान कलर देखील आलेला आहे आणि याचा दाटसरपणा देखील वाढलेला आहे. आता जसं जसं हे दूध थंड होईल तसं तसं हे जास्त घट्टसर होईल. तुम्ही ते पाहू शकता. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे दुधाचं मिश्रण जे आहे आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे. आता तोपर्यंत इथे हा बर्फाचा जो खडा होता तो विरघळलेला आहे आणि हा आंब्याचा रस आपला तयार झालेला आहे. जर तुमच्याकडे फ्रेश आंबा असेल त्याचा 1 वाटी तुम्ही रस घेऊ शकता. आता हा रस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि इथे जे आपण कस्टर्ड दुधामध्ये घालून त्याचं जी पेस्ट बनवली होती ती पेस्ट आपल्याला यामध्ये घालायची आहे. आता दुधाची जी पेस्ट आणि आंब्याचा रस हा छान एकजीव करून घ्यायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. या अगोदर आपण व्हॅनिला आईस्क्रीम, मावा कुल्फी, गारीगार आणि कोकोनट आईस्क्रीम अशा प्रकारचे 3 ते 4 आईस्क्रीमचे प्रकार, गारीगार, मावा कुल्फी याचे व्हिडिओ पाहिलेले आहेत. ते जर तुम्ही आत्तापर्यंत पाहिले नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आता हे दुधाचं जे मिश्रण आहे ते आपल्याला मोजून घ्यायचं आहे. याचं कारण सांगते, कारण या प्रमाणातच आपल्याला क्रीम घ्यायची आहे. व्हिपिंग क्रीम आपण इथे वापरणार आहे. जी आपण केक बनवण्यासाठी क्रीम वापरतो तीच क्रीम आपण इथे वापरायची आहे. इथे तुम्हाला पुढे मी व्हिडिओमध्ये ते क्रीम दाखवते. तुम्ही कुठल्याही किराणा मालाच्या किंवा डेअरी प्रोडक्ट जिथे मिळतं तिथे हे क्रीम आरामात मिळून जाते. आता हे 2 वाटी मिश्रण आहे. आता त्यासाठी आपल्याला 2 वाटीच क्रीम लागणार आहे. तर इथे स्टीलचं भांडं घ्यायचं आहे. इथं 2 वाटी आपण ज्या वाटीने मोजलेलं दुधाचं मिश्रण आहे त्याच वाटीने आपल्याला व्हिपिंग क्रीम मोजून घ्यायची आहे. माझ्याकडे ट्रोपोलाइटची आहे. तुमच्याकडे जी अवेलेबल असेल आणि जर व्हिपिंग क्रीम तुमच्याकडे नसेल तर अमूलचा फ्रेश क्रीम सगळीकडेच अवेलेबल होतं, ते वापरलं तरीही चालेल. जितकं आपण व्हिपिंग क्रीम घेतलं आहे तितकं तुम्ही अमूलचं फ्रेश क्रीम घेऊ शकता. आता ही क्रीम जी आहे आपल्याला लिक्विड
फॉर्ममध्ये पाहिजे, तुम्ही ते पाहू शकता। ही फ्रीजरमध्ये ठेवली जाते आणि याचा बर्फाचा गोळाच असतो। ज्यावेळी आपल्याला वापरायचे आहे तेव्हा फ्रीजच्या बाहेर काढून ठेवलं की ती अशा प्रकारे लिक्विडी होते। आता हे 2 वाट्या आपण मिश्रण काढून घेणार आहोत। आणि आजची ही आईस्क्रीमची रेसिपी तुम्हाला आवडली तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर देखील करा। तर इथे 2 वाटी आपण व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे। थोडेसे यामध्ये जे बर्फाचे खडे दिसत आहेत ते आपण स्पॅच्युलाने थोडेसे फोडून घेणार आहोत आणि पूर्ण क्रीम जी आहे आपल्याला लिक्विड करून घ्यायची आहे। क्रीमचं प्रमाण अगदी योग्य घ्यायचं आहे, म्हणजे आईस्क्रीम अगदी मार्केटप्रमाणे मऊ मलाईदार आणि त्यामध्ये अजिबात बर्फाचे खडे होत नाही। तर माझ्याकडे इथे इलेक्ट्रॉनिक बीटर आहे। जर तुमच्याकडे अशा प्रकारचं बीटर नसेल तर तुम्ही जे विस्कर असतं की जे अंड फेटण्यासाठी वगैरे आपण वापरतो ते विस्कर वापरलं तरीही चालेल, पण ते वापरण्या अगोदर खाली मोठ्या एखाद्या पसरट भांड्यामध्ये बर्फाचे तुकडे घ्यायचे। त्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपल्याला क्रीम फेटायचे आहे ते भांडं ठेवायचं आणि त्यानंतर विस्करने ते फिरवून घ्यायचं। कारण सांगते, इलेक्ट्रॉनिक बीटर आहे याचा स्पीड जास्त असतो, त्यामुळे लवकर क्रीम तयार होते आणि विस्करने जर तुम्ही विस्क करत राहाल किंवा हलवत राहाल तर त्याला थोडासा वेळ लागतो। त्यामुळे खाली बर्फ ठेवला की क्रीम आपली थंड राहते आणि व्यवस्थित बीट होते। आता इथे मी साधारण 2 ते 3 सेकंद याला फिरवून घेतलं तर याचा व्हॉल्यूम वाढायला लागला, तुम्ही ते पाहू शकता, दाटसर व्हायला लागलेली आहे। अगदी आणखी 2 ते 3 सेकंदासाठी मी याला फिरवून घेणार आहे, जोपर्यंत याचे सॉफ्ट पीक येत नाहीत। म्हणजेच पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवते की याचे जे क्रीमचे टोकं आहेत ते उभे राहत नाहीत, तोपर्यंत आपल्याला ती बीट करून घ्यायची आहे। साधारण 2 मिनिट लागतात। आता इथे तुम्ही पाहू शकता या क्रीमला टोक यायला सुरुवात झालेलं आहे। टोटल 3 ते 4 मिनिट मी ही क्रीम बीट करून घेतली आहे। आता स्पॅच्युलाने मी तुम्हाला दाखवते म्हणजे लक्षात येईल। अशा प्रकारे टोक आलं आणि ते खाली झुकलं की त्याला सॉफ्ट पीक असं म्हणतात। तर ते आपल्याला येईपर्यंत क्रीम बीट करून घ्यायची आहे। बीटरने पटकन होतं, विस्करने किंवा रवीने थोडासा वेळ लागतो, त्यामुळे ते अंदाज घेत तुम्हाला बीट करून घ्यावी लागेल। आता इथं स्पॅच्युलाने ही क्रीम एकसारखी करून घेते आणि तुम्हाला दाखवते की सॉफ्ट पीक म्हणजे काय। म्हणजेच क्रीमचं असं टोक येतं आणि ते खालच्या बाजूला झुकतं, त्याला सॉफ्ट पीक असं म्हणतात। आणि केक बनवण्यासाठी आपल्याला हार्ड पीक म्हणजे ते जे क्रीमचं टोक आहे ते खाली झुकता कामा नये, अशा प्रकारे ते क्रीम करून घ्यावी लागते। आता क्रीम आपली परफेक्ट तयार आहे आणि हे दुधाचं आणि आंब्याचं जे मिश्रण आहे हे थंड झालेलं आहे, रूम टेम्परेचरला आलेलं आहे। आता हे यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही फळापासून आईस्क्रीम बनवू शकता। आता हे पुन्हा अगदी 2 सेकंदासाठी आपण मिक्स करून घेऊयात। बीट नाही केलं तरीही चालेल, स्पॅच्युलाने देखील हे छान एकजीव होतं, पण इथे 2 सेकंदासाठी मी हे एकसारखं फिरवून घेते म्हणजे पटकन हे आपलं आईस्क्रीम तयार होईल। 5 वाटी दुधापासून साधारण 1.5 किलो इतकं आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे। तुम्ही ते पाहू शकता, पूर्ण जे पातेलं आहे भरलेलं आहे। हे 2 लिटर दुधाचं पातेलं आहे। तर याचा तुम्ही अंदाज घेऊन पाहू शकता की आईस्क्रीम घरच्या घरी कमी खर्चात किती मोठ्या प्रमाणात तयार होतात। हे व्यवस्थित एकसारखं करून घेऊयात। मँगो आईस्क्रीम आहे, अर्थात ते थोडंसं पिवळसर असावं, पण इथे लाईट येलो कलर आलेला आहे। जर आवडत असेल तर तुम्ही असंच आईस्क्रीम खाल्लं तरीही चालेल, कलर घातला नाही तरीही चालेल, पण माझ्याकडे हा येलो कलर आहे तर याचे 3 ते 4 थेंब मी यामध्ये घालते। म्हणजे काय होतं की आईस्क्रीम दिसायला छान होतं, मुलं देखील आकर्षित होऊन खातात। मार्केटमध्ये जे मँगो आईस्क्रीम भेटतं ते छान पिवळसर असतं, तर तशाच प्रकारचं आईस्क्रीम मुलांना हवं असतं, त्यामुळे मी कलर वापरते। जर तुम्हाला गरज वाटत नसेल तर नाही वापरला तरीही चालेल। तुम्ही ते पाहू शकता, अगदी लाईट कलर आलेला आहे आणि हे आईस्क्रीम सेट करण्यासाठी तयार आहे। आता हे आईस्क्रीम आपल्याला साधारण 12 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे। एअर टाईट डब्बा घ्यायचा आणि त्यामध्ये हे आईस्क्रीम आपल्याला घालायचे आहे। याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, क्रीमची जी आईस्क्रीमचं जे आपण मिक्सर बनवलेलं आहे त्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता। अशा प्रकारे हे मिश्रण तयार झालं तर यामध्ये अजिबात बर्फाचे तुकडे होत नाहीत। आणि सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे आईस्क्रीम बनवत असताना एअरटाईट डब्याचाच वापर करायचा। जर एअरटाईट डबा नसेल तर कॅरी बॅग म्हणा किंवा फॉईल पेपर लावून त्याला व्यवस्थित एअरटाईट करायचं, म्हणजे हवा बंद करायचं। म्हणजे काय होतं की त्यावर घाम येत नाही आणि ते घामाचं रूपांतर नंतर
बर्फामध्ये होतं, त्यामुळेच घरी केलेलं आईस्क्रीम खायला कचकच लागतं, दाताखाली बर्फ लागतोय असं वाटतं. तर तसं न होण्यासाठी एअरटाईट डब्बा वापरणं खूप गरजेचं आहे. आता यावर आपल्या आवडीनुसार आपण काही घालू शकता. म्हणजे जर तुमच्याकडे फ्रेश आंबा असेल तर त्याचे छोटे तुकडे करून घालू शकता. अगदी ड्रायफ्रूटचं अशा प्रकारे तुकडे करून घालू शकता. टुटी फ्रुटी घालू शकता. आवडीनुसार काहीही घालू शकता. आता हे आपल्याला साधारण 12 ते 15 तासासाठी डीप फ्रीजमध्ये म्हणजेच फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. आता याला मी फॉईल पेपर लावते आणि छान पॅक करून ठेवून देते. थोडंसं टॅप करून घ्यायचं, म्हणजे काय जर ह्यामध्ये हवा राहिलेली असेल तर ती निघून जाईल आणि आईस्क्रीम व्यवस्थित सेट होईल. आता याला मी फॉईल पेपर लावून बंद करणार आहे. उरलेलं जे आईस्क्रीम आहे ते आपण दुसऱ्या छोट्या डब्यांमध्ये भरणार आहोत. जर तुमच्याकडे छोटे छोटे एअरटाईट डबे असेल तर ते भरून ठेवलं तरीही चालेल. म्हणजे काय की एका वेळेला एक डब्बा संपेल इतका आईस्क्रीम तुम्ही डब्यामध्ये भरू शकता. आता अशा प्रकारे फॉईल पेपर शक्यतो सगळ्यांच्याच घरी असतात, तर तो आपण फाडून घ्यायचा आहे आणि याचं एअरटाईट आपल्याला करून घ्यायचा आहे. पूर्ण ताट हा फॉईल लावून घ्यायचा, म्हणजे काय की याला अजिबात कुठून हवा जायला आणि घाम यायला नको. हे मिश्रण जे आहे आईस्क्रीमचं हे रूम टेम्परेचरला आलेलं असतं आणि ज्यावेळी हे फ्रीजरमध्ये जातं तर त्याला एकदम टेम्परेचर चेंज होतं. म्हणून काय होतं की ह्याला झाकणाला म्हणा किंवा फॉईलला घाम येतो आणि मग त्याचं घाम तो बर्फ बनतो, त्यामुळे आईस्क्रीम कचकच लागतं. त्यामुळे पटकन आपल्याला याला फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे. आता उरलेलं जे मिश्रण आहे, माझ्याकडे छोटे एअरटाईट डबे आहेत त्यामध्ये मी भरून ठेवणार आहे. जवळपास 1.5 किलोपेक्षाही जास्त आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे. अगदी 60 ते 70 रुपयामध्ये तुम्ही 300 रुपयापर्यंतचं आईस्क्रीम बनवू शकता. अशा प्रकारचं आईस्क्रीम बनवून तुम्ही विकूही शकता, सेल करू शकता. तर असे छोटे डबे मी इथे भरून ठेवणार आहे. आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि याविषयी तुमच्या काही शंका असतील तर मला कमेंट करून नक्की विचारा. जर तुमच्या काही निगेटिव्ह कमेंट असतील किंवा काही सूचना असतील, काही चुकलेलं तुम्हाला असं वाटत असेल की मला सांगणं गरजेचं आहे, तर ते देखील तुम्ही नक्की सांगू शकता. मागच्या व्हिडिओमध्ये एका मॅडमनी मला खूप सूचना दिल्या की तुम्ही अशा प्रकारे स्वच्छता पाळत नाही, हे करत नाही. ते मोठ्या यूट्यूबरचे नावं घेऊन मला त्यांनी बऱ्याच सूचना दिल्या, पण त्यांच्या सूचनांचं मी पॉझिटिव्हली घेऊन त्याचं इम्प्लिमेंट माझ्या व्हिडिओमध्ये करणार आहे. जर तुमच्याही काही सूचना असतील तर कृपया मला कमेंट करून नक्की कळवा. तर पुन्हा भेटूया. जर बाहेरचं तापमान जास्त असेल तर आईस्क्रीम सेट व्हायला थोडासा वेळ लागतो. कमीत कमी 12 तास आणि जास्तीत जास्त 15-16 तास तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवू शकता. आता हे 12 तासानंतर मी इथे आईस्क्रीमचा डबा बाहेर काढलेला आहे आणि तुम्हाला इथे दाखवते. याचा कलर पाहू शकता आणि टेक्स्चर देखील इतकं मलाईदार मऊ झालेलं आहे. यामध्ये अजिबात आईस क्रिस्टल जमलेले नाही आहेत. आईस्क्रीम स्कूप करण्या अगोदर अशा प्रकारचा जर तुमच्याकडे स्कूपर असेल तर थोडंसं पाण्यामध्ये बुडवायचं. त्यामुळे काय होतं की आईस्क्रीम पटकन सुटतं. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आपल्या साध्या चमच्याने देखील हे आईस्क्रीम सर्व करू शकता. चवीला इतकं भन्नाट झालं की अगदी मार्केटचं जे आईस्क्रीम आहे त्याच्यापेक्षाही छान घरचं आईस्क्रीम बनतं. हे खाल्ल्यामुळे लहान मुलांच्या घशाला त्रास होत नाही, वयस्कर लोकही आवडीने खाऊ शकतात आणि 1 स्कूपच्या ऐवजी 4 स्कूप खाल्ले तरीही त्रास होणार नाही याची गॅरंटी आहे. कारण यामध्ये अजिबात कुठलंही प्रिझर्वेटिव्ह नाही आहे, स्टॅबिलायझर नाही आहे, पाम तेलाचा वापरही केलेला नाही आहे. तुम्ही पाहिलं आहे की अगदी दुधापासून आपण हे आईस्क्रीम छानसं बनवलेलं आहे. त्यामुळे आईस्क्रीम जास्त खाल्लं, एन्जॉय केलं तरी काही फरक पडणार नाही. तर अशा प्रकारचं आपलं आईस्क्रीम तयार झालेलं आहे. आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला देखील विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.